नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे, संचालक ज्ञानराज करिअर अकॅडमी। आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एका ज्यातना नेमका स्पर्धा परीक्षेतील पोलीस भरती 100% व्हायचं असेल तर कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्याचं एक आयडियल टाइम टेबल, विद्यार्थ्याचं सकाळी उठल्यापासून तो झोपेपर्यंत त्याचं शेड्यूल कसं असलं पाहिजे याच्या संदर्भात एका ज्याने व्हिडिओ टाकला आणि त्याला भरभरून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला। आजही तुम्ही जर बघितलं तर 4 ते 5 दिवसात 1000 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्याच खाली एका विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगितलं, सर नेमका पोलीस भरतीच्या संदर्भात यशस्वी होण्यासाठी 95+ मार्क घेण्यासाठी एका सिलेक्टिव्ह पुस्तकं कोणती रेफर केली पाहिजेत याच्या संदर्भात व्हिडिओ बनवा। आणि म्हणून मुलांनी कमेंट करून सांगितलं आणि मला फोनही करून प्रत्यक्ष त्यांची फीडबॅक नोंदवला। आणि म्हणून आज आपण येणाऱ्या 2021च्या पोलीस भरतीत 100% यशस्वी व्हायचं असेल तर आपण कोणती पुस्तकं रेफर केली पाहिजेत। आज तुम्ही कोणत्याही यशस्वी उमेदवाराला भेटला किंवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोलीस भरतीच्या पुस्तकं बघितली तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ आहे। आज आपण जर बघितलं तर दररोज मार्केटला एक नवीन पुस्तक प्रकाशित होतं आणि त्यामुळं विद्यार्थ्याला वाटतं हे पुस्तक रेफर करावं, ते पुस्तक रेफर करावं, आमकं वापरावं, तमकं वापरावं आणि त्यामुळं उगच एका विषयाची 10 15 पुस्तकं मुलगा रेफर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या नादात नेमका परीक्षेवरचा फोकस त्याच्या लांब होतो आणि त्यामुळं त्याचा स्कोर अपेक्षित येत नाही। आणि म्हणून पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आणि त्यानंतर सिलेक्टिव्ह पुस्तकं कोणती वापरली पाहिजेत, कारण आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम जर बघितला तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने जी प्रश्नपत्रिका आहे 100 मार्काची असणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठी व्याकरण 25 मार्काला, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 मार्काला, गणित 25 मार्काला आणि बुद्धिमापन 25 मार्काला अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे सिलेबस दिलेला आहे। पण 2018 पूर्वी प्रश्नपत्रिका आपण जर बघितल्या तर त्या प्रश्नपत्रिका संबंधित जिल्ह्यांकडूनच काढल्या जायच्या आणि त्यामुळे काही प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरण 5 मार्काला विचारलं, जनरल नॉलेज 50 मार्काला विचारलं, गणिताला 30 मार्क दिले तर बुद्धिमापनला 10 प्रश्न पडले। असं प्रश्नांचं व्हेरिएशन असायचं। पण आता आपली पोलीस भरतीची प्रक्रिया ही IT कंपन्यांकडे गेलेली आहेत आणि IT कंपन्या ह्या सर्वसाधारणपणे प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितली तर हे रँडम स्वरूप त्यांचं असत नाही। आता तुम्ही जर बघितलं तर 28 फेब्रुवारी 2021ला आरोग्य विभागाची जी प्रश्नपत्रिका झाली होती आणि त्याच IT कंपन्या आता आपल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका जी घेणार आहेत किंवा काढणार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये जर बघितलं तर आता पूर्वीप्रमाणे या सब्जेक्टचं व्हेरिएशन असणार नाही। ही सगळी प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता। माझ्याकडं 28 फेब्रुवारीची आत्ता 2021ला झालेली आरोग्य सेवेची त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिकेचं तुम्ही नजर जर टाकली तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक टॉपिकवर ज्या ठराविक भागात त्यांनी प्रश्न दिले तेवढेच विचारलेले आणि म्हणून तुम्हाला रँडम उगच कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा, कोणाला कमी वेळ द्यायचा असं करायचं नाही आहे। आणि म्हणून तुम्ही या अभ्यासक्रमाला बघितलं हे सर्वसाधारणपणे 4 घटक आणि या 4 घटकांवर 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत। तर त्या परीक्षेत 100% पोलीस व्हायचं असेल तर 95+ मार्क पाडण्यासाठी उगच 10 पुस्तकं रेफर करण्यापेक्षा मी सिलेक्टिव्ह पुस्तकं तुम्हाला सांगणार आहे। आणि म्हणून फक्त हे 25 मार्काचे पोलीस भरतीसाठी प्रश्नांचा ट्रेड असणार आहे। फक्त वाहन चालक पदासाठी ही जी प्रक्रिया त्याचा सिलेबस तुम्ही जर बघितला तर हे सगळे प्रश्न पोलीसला जे 25 मार्काला आहे ते वाहन चालक पदाला 20 मार्काला आणि हे 4 80 मार्काला आणि वाहन चालक पदासाठी वाहतुकीचे नियम 20 मार्काला अशा पद्धतीनं वाहतूक चालक पदाच्या प्रश्नपत्रिकेचा सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिलेला आहे। आणि म्हणून तुम्ही हा जो घटक एवढ्या घटकांवर नेमके परीक्षेत कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर आज आपण जर बघितलं तर जनरल नॉलेजला भरपूर मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत,
पण त्यातील 10 पुस्तकं रेफर करण्यापेक्षा प्रत्येक विषयाची फक्त कधी 2, त्यातही एक प्राधान्यानं 4 विषयांचे 4 इयत्ते ज्याला म्हणतो ते जर आपल्या ताब्यात असेल आणि त्याच्यावर आपली कमांड जर असेल तर कोणत्याही परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्यांना 95+ मार्क घ्यायला अवघड नाही आहे. कारण मी माझ्या स्वतःच्या 20 वर्षाच्या अनुभवातून सांगतो. एखाद्यातनं आपल्याकडं पोपळ धुडगड नावाचा मुलगा जो आहे ना त्यांना 100पैकी 99 मार्क घेतलेले आहेत. दीपक पवार सारख्या मुलानं 100पैकी 97 मार्क एखाद्यात लेखी परीक्षेत घेतलेले आहेत. तर राहुल थोरात सारख्या विद्यार्थ्यानं लेखी परीक्षेला 98 आणि ग्राउंडला 98, टोटल 196 मार्क एखादे घेतलेले आहेत. आणि म्हणून असे अनेक विद्यार्थी मी जे बघितलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जे आहेत ना उगत भारंभार एखाद्यात कोणती एखादी पुस्तकं नाही, सिलेक्टिव्ह पुस्तकं एकाच विषयाची 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा प्रत्येकाला एक रिव्हिजन देण्यापेक्षा कोणत्या विषयाची फक्त 1 किंवा 2 एखाद्यात पुस्तकं त्यांनाच 5-5 रिव्हिजन एखाद्यात दिल्या तर त्या विद्यार्थ्याचा तो सिलेबस आणि एखाद्यातनं जास्त मार्क घेण्याच्या एखाद्यातनं क्षमता एखाद्यात निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मी तुम्हाला एखाद्यात पहिल्यांदा एखाद्यात सुचवेल मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरणाला मार्केटमध्ये अनेक पुस्तकं एखादी उपलब्ध आहेत. पण अगदी तुम्ही पोलीस भरती सोडा, अगदी एखाद्यात ना तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, पोलीस असेल कोणतीही असू द्या, पहिलं पुस्तक कोणत्या विद्यार्थ्यानं रेफरच केलं पाहिजे त्याच्याशिवाय त्याला मराठी व्याकरणात पुढं जाताच येत नाही. ते पहिले एखाद्यात पुस्तक एखाद्यात मी तुम्हाला एखाद्यात सुचवेल एखाद्यात मोरा वाळिंबे. आता जे आहेत ना हे मोरा एखाद्यात वाळिंबे एखादे हे जे पुस्तक महाराष्ट्र शासनानं एखादी अधिकृत केलेले एखाद्यात पुस्तके आणि म्हणून हे मोरा वाळिंबेंचं एखादे हे पुस्तक परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं. आता हे पुस्तक रेफर तर केलंच पाहिजेत, पण त्याचबरोबर या पुस्तकाबरोबर दुसऱ्या 2 सप्लिमेंट आलेले आहेत. एखाद्यातनं शब्दसंग्रह आणि त्याचबरोबर वाक्प्रचारण म्हणी आणि शब्दसिद्धी. एखाद्यातनं हे शब्दाचे जे पुरवणी जे आहेत ना ते जे 2 पुस्तकं आहेत ती विचारली जातात. कारण मी आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षात बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, अनेक शब्दाबद्दलचा एक शब्द, त्याचबरोबर वाक्प्रचार म्हणी त्या छोट्या पुस्तिकेतल्या विचारलेल्या आहे. आणि म्हणून मी पहिलं मराठी व्याकरणाला पुस्तक तुम्हाला रेफर करायला सांगेल मोरा वाळिंबे, जो आपल्या महाराष्ट्र शासनानं अधिकृत केलेलं पुस्तक आहे आणि स्पर्धा परीक्षेचा पाया आहे. आणि म्हणून त्या पुस्तकाच्या एखाद्यातनं त्याला टाळून आपल्याला मराठी व्याकरण करताच येत नाही. त्यानंतर दुसरं एखाद्याकडे हे पुस्तक तुम्ही रेफर केल्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाचा साठा ज्या पुस्तकामध्ये आणि तेच विद्यार्थी सगळेच मुलं एखाद्यातना रेफर करतात ते एखाद्या बाळासाहेब शिंदे, एखाद्यातनं यांचं एखाद्यात पुस्तक. आणि म्हणून एखाद्यातनं हे 2 पुस्तकं रेफर केले तर कोणता विद्यार्थी एखाद्यातना अगदी 25पैकी 25 आउट ऑफ मार्कसुद्धा एखाद्यात घेऊ शकतो. उगच एखाद्या पुस्तकाच्या एखाद्यात मागं लागायचं, नवीन मार्केटला आलं कोणीतरी सांगतो एखाद्यात अमकाच्यात पुस्तक एखादी घे आणि त्याचा तुझा स्कोर एखाद्यात आउट ऑफ एखाद्यात होईल. पण उगच जी प्रामाणिक पुस्तकं आहेत जी सगळ्यात जास्त मुलं रेफर करून यशस्वी झाले त्यांच्यात पावलावर पाऊल देऊन आपल्याला सुद्धा त्यांच्याप्रमाणे इतिहास एखादी घडवायचा आहे. त्याच्यानंतर आता दुसरं एखाद्यात पुस्तक बघितलं आपण सामान्य ज्ञान आणि एखाद्यात चालू घडामोडी. फक्त जे आहेत ना ह्या विषयाचा आवाका एखाद्यात खूप मोठा आहे आणि त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याने गोंधळतो एखाद्यात ना कोणतं पुस्तक रेफर करावं. तर मी तुम्हाला सांगेल जशा पद्धतीने हे 2 पुस्तकं याच्याशिवाय मराठी व्याकरण एखाद्यात पडूच शकत नाही तशाच पद्धतीनं सामान्य ज्ञानाचं एखाद्यात पहिलं पुस्तक आपण जर बघितलं तर एकनाथ पाटील आपण त्यातला तात्याचा ठोकळा एखाद्यात म्हणतो. एकनाथ पाटील यांचा जो ठोकळा फक्त जे आहेत ना याच्यामध्ये लेटेस्ट आवृत्ती एखाद्यात घ्यायची आहेत, एखाद्यात 26 असेल किंवा 27 एखाद्यात असेल, एखाद्यात हा तात्यांचा ठोकळा हे जे पुस्तक हा परीक्षेतला मैलाचा दगड ठरलेलं एखाद्यात हे पुस्तक आहे. आणि म्हणून आजही तुम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कोणताही विद्यार्थी भले पार तो राज्यसेवका देत असे ना त्यांना कधी कळत नकळत का होईना हे पुस्तक हाताळल्याशिवाय त्यांना प्रिलिमसुद्धा क्रॅक केलेले नाही आहेत. फक्त अशाच पद्धतीने तुमच्यासारख्या एका नवख्या मुलानं माझ्याकडे एखाद्या पोलीस भरतीची पुस्तकांची यादी मागितली आणि मी त्याच्यात हे पुस्तक मी त्याला रेफर केलं. तर त्यांना सांगितलं सर हे PSIचं पुस्तक आहे, मला पोलीस भरतीचं पुस्तक एखाद्या सांगा. तर मी तुम्हाला सांगतो PSIचा अभ्यास आपण केला तर कमीत कमी किमान आपण पोलीस होऊ शकतो.
जर आपण पोलीस भरतीचंच पुस्तक रेफर जर केलं तर आपण पोलीसच्या मेरिट यादीमध्ये काही येऊ शकत नाही. आणि म्हणून एका ज्यातनं जनरल नॉलेजला मी तुम्हाला सगळ्यात जास्त एका ज्यातनं एखादं प्रेफर करेल ते एकनाथ पाटील एखादी ह्या पुस्तक आणि त्यातील प्रत्येक नवीन. आता काही मुलं एका ज्यातनं फार त्यांचे भाऊ वगैरे कोणी एका ज्यातनं 5-7 वर्षापूर्वी पोलीस झालेले असतं, त्यांच्याकडे ते जुने पुस्तकं असतात आणि त्याच्यातले बरेच संदर्भ बदललेले असतात. आता मराठी व्याकरणामध्ये आपण बघितलं स्वर त्याच्यात 12च दिसतात. आता नवीन ॲड झालेले 14 स्वर त्याच्यात नाहीच आहेत. नवीन प्रकरणाचे प्रश्न विचारले ते जुन्या पुस्तकांमध्ये नाही आहेत. आणि म्हणून शक्यतो मी प्रामाणिकपणानं सांगेल, शक्यतो पाहिजे नवीन लेटेस्ट एखादी एडिशन जी आहेत ना, जी बदलास एखाद्यात आलेली आहे ती तुम्ही एखादी वापरण्याचा काही प्रयत्न एखादी करा. आणि म्हणून एखाद्यातनं आणि जुनंच पुस्तक जर घेणं आपल्याला शक्यच नसेल, फक्त जे आहेत ना त्या जुन्या पुस्तकामध्ये जे झालेले जे नवीन बदल जे अपडेट आपण स्वतः एखाद्यात करून नोंदवून ठेवायचे आहेत. म्हणजे ऐनवेळी परीक्षेच्या वेळेस आपला 1-2 मार्क जो जाऊ शकतो तो जाण्याची शक्यता एखाद्यात कमी आहे. त्याच्यानंतर एखाद्यात पुस्तक एखाद्यात जनरल नॉलेजच्या अंतर्गत एखाद्यात चालू घडामोडी. आता एखाद्यातनं हे चालू एखाद्यात घडामोडी याच्यावर सगळ्यात जास्त एखादी पुस्तक एखाद्या मार्केटला जर असेल तर चालू घडामोडीची आहेत. मग विद्यार्थ्यांना एखाद्यात वाटतं नेमके मी चालू घडामोडी कशातून कराव्यात, एखाद्या सोशल मीडियातून एखाद्यात घ्याव्यात का, एखाद्यातनं वर्तमानपत्र एखाद्यात वाचावीत का, अमक्या प्रकाशनाचं पुस्तक एखादी घ्यावं का. पण मी तुम्हाला सरळ सांगेल, अगदी MPSCच्या मुलांपासून तर पोलीस भरतीच्या मुलांपर्यंत जे पुस्तक रेफर करतात ते हे पुस्तक एखाद्या चालू घडामोडी एखाद्यातनं हे सिम्प्लिफाईड एखाद्यातनं याचं एखाद्यात पुस्तक हे एखाद्या चालू घडामोडीसाठी अतिउत्तम. फक्त याच्यातनं हे जे पुस्तक तुम्ही एका जर बघितलं खूप मोठे, फक्त याच्यातला सिलेक्टिव्ह भाग एखाद्यातनं जो आपल्या पोलीस भरतीच्या क्षमतेचा किंवा विचारला जाऊ शकतो तो एखाद्यात आपण फोकस एखाद्यात केला तर एखाद्यात चांगल्या पद्धतीनं आपल्या अभ्यासामध्ये एखाद्यात गती होऊ शकते. त्याचबरोबर ह्या घटकाच्या अंतर्गत एखाद्यातनं मी त्याच्यात तुम्हाला एखाद्यातनं सांगणार नाही, माझं स्वतःचं चालू घडामोडीचं पुस्तक आहे. आणि मागच्या भरतीला मुलांनी याचा एखाद्यात अनुभव घेतला तर काही जिल्ह्यांमध्ये चालू घडामोडी विथ जनरल नॉलेज या पुस्तकामध्ये पालघरसारख्या ठिकाणी 25 मार्काचे प्रश्न, रत्नागिरीसारख्या ठिकाणी जे आहेत ना 32 मार्काचे प्रश्न, बीडला 16 मार्काचे प्रश्न याच पुस्तकात आले होते. पण मी माझा असल्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही हेच घ्या, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. फक्त जे आहेत ना हे एखादे विषय फक्त एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलंच एकनाथ पाटील रेफर करून एखाद्यात ना माझं आता पाठ झालं, मला वेगळं काहीतरी या विषयाला आणखी एखादी जोड एखादी पाहिजे तर एखाद्यात ना मी तुम्हाला एखाद्या याच्या सब्जेक्ट केली बी पब्लिकेशन. एखाद्यात ना बी पब्लिकेशन याचा जो ठोकळा एखाद्यात ना बी पब्लिकेशनचा जो ठोकळा हा अति एखाद्यात उत्तम. कारण मी त्यातील प्रश्नाचं एखाद्यात स्वतः एखाद्यात बघितलेत, मी रेफर एखाद्यात केले आणि मी स्वतः 2 दिवसापूर्वी ह्या पुस्तकाची जिथं ऑर्डर खास माझ्यासाठी मला रेफर करण्यासाठी परीक्षेतील बदललेले प्रश्नांचा ट्रेड याचा आढावा एखाद्यात ह्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून बी पब्लिकेशन हे पुस्तकसुद्धा एकनाथ पाटीलच्या पुस्तकाबरोबर हे पुस्तकसुद्धा एखाद्यात एक महत्त्वाचं एखाद्यात पुस्तक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एखाद्याकडे सजेस्ट करेन हे जे एखाद्यात पुस्तक फक्त जे आहेत ना याच्या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला मार्केटमधली कोणती वापरायची असेल, पहिल्यांदा 10 पुस्तकं जे आहेत ना 10-15 पुस्तकं विद्यार्थ्यांजवळ आहे. तो घडीत एखाद्यात हे पुस्तक उघडतो, वाचायला घेतो, अर्धा तास झाला 1 तास झाला का त्याच्या डोक्यात येतं अमक्यानं सांगितलं तमकं एखाद्यात पुस्तक, लगेच तो पुस्तक ते ठेवून देतो आणि दुसरं घेतो. पुन्हा त्याच्यात अर्ध्या तासानं 1 तासानं वाटतं किंवा 1 दिवसानंतर हे पुस्तकापेक्षा दुसरं सफिशियंट पुस्तक एखाद्यात मी तुम्हाला सांगतो जे आहेत ना उगच 10 पुस्तकं घेण्यापेक्षा कोणती एखाद्यात 5च पुस्तकं एखादी घ्या आणि त्यालाच एखाद्यात डबल रिव्हिजन एखाद्यात तुम्ही द्या. आणि म्हणून या दोन्ही एखाद्यात विषय एखाद्यात 25 मार्काचे जे आहेत ना एखादी 50 मार्क, या 50 मार्कापैकी एवढेच तुम्हाला पेपर जर केले तर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी एखाद्यात 45+ मार्क घेण्याची क्षमता केवळ ह्या पुस्तकांमध्ये. आणि म्हणून उगाच इकडं तिकडे एखाद्यात घाई गडबडीत कोणतंही पुस्तक घ्यायचं, काही वाचायचं कशाही पद्धतीनं एखाद्यातनं आणि त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळायचा. कारण आता हे शेवटचे 3 महिने हा प्राईम टाईम आहे.
ह्या प्राईम टाईममध्ये जास्तीत जास्त पुस्तकं रेफर करण्यापेक्षा कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा रेफर करणं हा स्पर्धा परीक्षेतील यशाचा एखाद्यात मूळ मंत्र आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल एखाद्यात माझ्या 20 वर्षाच्या अनुभवानुसार मी सगळ्या प्रकारचे एखाद्यात विद्यार्थी एकाने बघितलेले आहेत. जो विद्यार्थी पहिल्याच भरती प्रक्रियेला आला आणि एखाद्यात भरती प्रक्रियेचे 95 मार्क आणि ग्राउंडला एखाद्यात त्यावेळेस एका ठिकाणी 96-98 मार्क घेऊन पहिल्याच अटेम्पमध्ये पोलीस होऊन गेलेला आहे. फक्त त्याच्यात असे यशस्वी झालेले उमेदवार ज्यांनी इतिहास घडवला त्याच इतिहासावर पावलावर पाऊल ठेवून आपल्याला सुद्धा काही इतिहास एखाद्यात घडवायचा आहे. त्याच्यानंतर एखाद्यात तिसरं एखाद्यात पुस्तक एखाद्यात गणितासाठी एखाद्यात ह्या विषयाला एखाद्यात पुन्हा एखाद्यात मी प्रत्येक ठिकाणी 2-2 एखादी पुस्तकं एखादी देत चाललेलं आहे. इथं एकनाथ पाटील एखाद्यात बी पब्लिकेशन दिले. तसं गणितासाठी एखाद्यात गणित कोणी एखाद्यात कशातून एखाद्यात करूया. फक्त जे हे 2 पुस्तकं जे आहेत हे स्पर्धा परीक्षेतले एक मैलाचा दगड ठरलेले एखादी पुस्तकं. तर गणितासाठी एखाद्यात मॅजिक ऑफ मॅथ एखाद्यात मॅजिक एखाद्यात ऑफ एखाद्यात मॅथ एखाद्यात कोकिळा आणि पब्लिकेशन हे जे पुस्तक एखाद्यात आपल्या एखाद्यात माहिती आहेत नितीन महाले यांचं एखादी हे पुस्तक आहे. फक्त विद्यार्थ्यांना मी पुन्हा सांगेल हे कोणतं रिकमेंडेशन मला कोणत्या तरी लेखकाने फोन करून सांगितलं एकाने असं अजिबात नाही आहेत. मी माझ्या क्षमतेनुसार खरोखर विद्यार्थ्यांना ज्या पुस्तकाचा फायदा झाला ते देण्याचा एखादी प्रयत्न करतोय. आणि म्हणून मॅजिक ऑफ एखाद्यात मॅथ हे पुस्तक किंवा इथं तुम्हाला काय सांगेल या दोन्हीपैकी एकच पुस्तक तुम्ही रेफर जरी केलं तरी एखाद्यात आउट ऑफ मार्क घेण्याची क्षमता. दुसरं एखाद्यात पुस्तक पंढरीनाथ राणे यांचं एखाद्यात पुस्तक एखाद्यात चैताली एखाद्यात पब्लिकेशन. फक्त हे तुम्ही दोन्ही रेफर करू शकता किंवा दोन्हीपैकी एक तरी पुस्तक तुम्ही रेफर केलेलंच पाहिजे. फक्त आता एखाद्यात ह्या दोन्ही एखाद्यात पुस्तकांमध्ये पंढरीनाथ राणे असेल किंवा एखादी कोकिळा पब्लिकेशन असेल याच्यात पुस्तकं देताना त्यांनी एखाद्यात थोडंसं डिटेल्स मेथडनी एखाद्यात दिलेले. पण आपल्याला एखाद्यात माहिती आहे एखादी पोलीस भरती असू द्या किंवा कोणती परीक्षा असू द्या तिथं वेळेचं बंधन असतं आणि तिथं कोणताही प्रश्न आपल्याला 50 सेकंदात त्या एखाद्यात तो सोडून पुढं निघून जायचं असतं. त्या 50 सेकंदात तो प्रश्न वाचला गेला पाहिजेत. त्या प्रश्नाचं आपण एखाद्यात 4 पर्यायाकडून नजर टाकली गेली पाहिजेत आणि गणित किंवा बुद्धिमापनमध्ये कॅल्क्युलेशन केली पाहिजेत आणि पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर योग्य पर्यायासमोर नोंदवलं पाहिजेत. हे सगळं काम किती वेळात करायचं आहे? फक्त 50 सेकंद. आणि त्यामुळे इथं एखाद्यात आपलं स्पीड हे भयानक असणं गरजेचं आहे. पण भयानक स्पीडच्या नादात प्रश्न आपले चुकत असेल तर स्पीडचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून तिथे एखाद्यात मी तुम्हाला दुसरं एखाद्यात पुस्तक एखाद्यात सांगेल एखाद्यात सगळं मीच सांगतो असं नाही. संपूर्ण महाराष्ट्र तो पुस्तक एखाद्यात परिचित आहे. ते म्हणजे फास्ट ट्रॅक सतीश वशे एखाद्यात फास्ट ट्रॅक एखाद्यात ट्रॅक एखाद्यात सतीश वशे सरांचं हे जे पुस्तक या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये जेवढे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकचे शॉर्टकट एखाद्यात तुम्हाला काही सेकंदात उत्तर कसं काढायचं याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. आणि एखाद्यात हे तुम्ही एखाद्यात हे रेफर करताना पण डायरेक्ट तुम्ही एखाद्यात हे फास्ट ट्रॅकचं पुस्तक लगेच घ्यायचं नाही. एखाद्यात तेच पुस्तक रेफर करून उपयोग नाही. कारण तुमचा बेसच कच्चा जर असेल तर तुम्हाला एखाद्या बॉर्डमाचे नियम काय आहेत एखादी विभाज्यतेच्या कसोट्या काय आहेत काम काळ वेग याच्या ठिकाणी उदाहरणं कशा पद्धतीने आहेत वयवारी शतमान शेकडेवारीची उदाहरणं कशी आहेत. त्याचबरोबर एखादी गुणोत्तर प्रमाणाची एखादी कशा पद्धतीनं लसावी मासावीवरची एखादी लेखी उदाहरणं कशी आहेत. हे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर जर नसेल तर डायरेक्ट फास्ट ट्रॅकचं पुस्तक तुम्ही सोडायला घेतलं तुमच्या डोक्यावरून जाईल. आणि म्हणून पहिल्यांदा आपला काय जशी कोणती इमारत बांधायची जर असेल तर आपण पहिला पाया ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो ते आपण पॅक करून घेतो आणि नंतर इमारत हवी तेवढी मजलेवर चढवतो. तशाच पद्धतीनं गणित असं आहे एखाद्यात म्हणून पहिले पुस्तकं तुम्ही हे रेफर एखाद्यात करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्यात सतीश वशे सरांचं फास्ट ट्रॅकचं पुस्तक अतिशय कमी वेळामध्ये एखाद्यात उत्तर काढण्याची क्षमता ही विकसित होते. पाया पक्का होतो ह्या पुस्तकांमुळं तर क्षमता विकसित होती ह्या पुस्तकांमुळं. आणि म्हणून ज्याच्या त्याच्या सोयीनुसार तो एखाद्यात वापरू शकतो. त्याच्यानंतर एखाद्यात बुद्धिमापन चाचणी मी आजपर्यंत एखादी बघितलेले फार लिमिटेड पुस्तक मार्केटमध्ये आहेत. पण त्या पुस्तकांमध्ये
माझे स्वतःच्या काही मित्र असणारे एखाद्यात ना मित्र आहे म्हणून नाही, पण मी म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला एखादे सांगेल एखाद्यात ना बुद्धिमापन चाचणी किंवा ज्याला आपण इंटेलिजंट टेस्ट म्हणतो IT, तर याच्या संदर्भात सगळ्यात जास्त प्रश्नांचा साठा आणि बदलणाऱ्या प्रश्नांचा एखाद्यात आढावा घेऊन बनवलेलं बुद्धिमापनचं मराठी भाषेतलं एखादी पुस्तक, ज्याला एकमेव म्हणलं तरी एखाद्यात चालेल, ते म्हणजे काही अनिल अंगलकी. एखाद्यात अनिल अंगलकी एखाद्यात हे पुस्तक हे जे व्यक्तिमत्व. कारण मी स्वतः एखाद्या स्पर्धा परीक्षा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा माझे सहाध्यायी असणारे आणि 8-8, 10-10, 12-12 तास त्याने प्रत्येक ट्रिक्सला एखादी दुसरी ट्रिक्स लागता कामा नये. कारण एखाद्या बुद्धिमापनच्या प्रश्नाची 2 उत्तरं जर निघली तर तो प्रश्न सदोष ठरतो आणि तो प्रश्न परीक्षेतून बाद होतो. आणि म्हणून त्यांनी अनेक ट्रिक्स वापरून हे मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक. त्याचबरोबर दुसरं तुम्ही यालाच चैताली किंवा तुम्ही दुसरं फास्ट ट्रॅक हे जे गणिताचं पुस्तक आहे याचं एखाद्या बुद्धिमापनचं पुस्तक हे तुम्ही रेफर करू शकता. आणि म्हणून उगाच एखाद्या प्रश्नांच्या पुस्तकांच्या गंगाजळात अडकण्यापेक्षा सिलेक्टिव्ह पुस्तकं जी आपल्या अंगावर खाकी वर्दी चढवण्याचं काम करणारे आणि येणाऱ्या पोलीस भरतीत आपलं मेरिट यादीमध्ये 100% नाव येणारे, तर याच्यासाठी उगाच भारंभार हे करण्यापेक्षा हे प्रत्येकाचं प्रत्येकाला एक मी वार दिला आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जे कोणतं पुस्तक रेफर करायचं, कोणत्याला जास्त प्राधान्य द्यायचं, कोणाला कमी द्यायचं, कोणतं पुस्तक किती वेळा अभ्यासायचं, हा ज्याचा त्याचा निर्णय. पण या सगळ्याबरोबर आपण बदलत्या काळाचा भेद, जसं मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं IT कंपन्यांकडे हे पेपर गेल्यामुळं आता प्रश्नांचा ट्रेड अशा पद्धतीनं 25-25 मार्काचा सेट राहणार आहे. आज तुम्ही ही प्रश्नपत्रिका जर बघितली, आता 28 फेब्रुवारी 2021ला झाली आहेत. सगळे प्रश्न तुम्ही बघा इथं हे सगळे प्रश्न जनरल नॉलेजच्या एकाखाली दिलेले आहेत. मराठी व्याकरण दिलेले आहेत. गणित बुद्धिमापन दिलेले आहेत. त्याचबरोबर पुढे तुम्ही जर बघितलं चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, सगळे सुद्धा हे सेटनुसारच आलेले आहेत. आणि म्हणून मोघम तयारी करण्यापेक्षा हे जे पुस्तकं अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवा. वाहन चालक पदासाठी अजून तरी सेपरेट पुस्तकं मी तुम्हाला सांगणार नाही, पण के सागर यांचं दीपस्तंभ यांच्या पुस्तकं मार्केटला आलेत. चालक पदासाठीची स्वतंत्र पुस्तिका ती जे मुलं ड्रायव्हर पोलीसच्या चालक पदासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांची प्रक्रियासुद्धा महाराष्ट्र पोलीसबरोबरच लागणार आहे. त्यांनी त्याच्यासाठी सेपरेट अभ्यास करणं. आणि चालक पदासाठी मी तुम्हाला परत सांगेन, ज्यांनी फॉर्म भरला, ज्यावेळी ड्रायव्हिंग लायसन्स ज्यांच्याकडे नव्हतं किंवा ज्यांना अजून एखादी गाडी चालवता येत नाही, त्यांनी हे ड्रायव्हिंग लायसन्स आत्ता काढून ठेवायचे आणि त्याची गाडी चालवण्याची प्रॅक्टिस करून ठेवायची आहे. कारण ऐनवेळी भरती प्रक्रियेच्या वेळेस तुम्ही जेव्हा लेखी परीक्षा पास होऊन पुढं जाल त्यावेळेस तुमचा निर्णायक फॅक्टर तोच असणारे प्रात्यक्षिक प्रक्रिया. आणि म्हणून हे जे सगळे अभ्यासक्रम आणि ही सगळी पुस्तकं आता ही माझ्या अनुभवानुसार देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या 2021च्या भरती प्रक्रियेत तुम्हाला मोघम इकडं तिकडं काढण्यापेक्षा ट्रॅक घेऊन तुम्ही पळाले तर तुमचं अंतर लवकर कव्हर होणार आहे. आणि तुम्ही हे पुस्तक रेफर करायचं की ते करायचं, याला प्राधान्य द्यायचं की त्याला, याच्यातच महिना 2 महिने वेळ जर वाया घालवला तर हा प्राईम टाईमचा वेळ हा तुमचा संधी हुकण्याची शक्यता निर्माण करू शकतो. आणि म्हणून तुम्ही एवढेच पुस्तक रेफर करा आणि जास्तीत जास्त मार्क 95+ घेण्याचा प्रयत्न क्षमता या पुस्तकांमध्ये आहेत. आणि त्यामुळे हे पुस्तकं रेफर तुम्ही करा आणि यशस्वी होण्याचा मार्गावर तुम्ही चला. निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. धन्यवाद.